आता या ठिकाणी आपल्याला यायचंय ते एका महत्वाच्या युद्धतंत्राकडे किंवा युद्ध साधनाकडे आणि त्यामुळे दगडांकडे यायचंय आपल्याला. सामान्यतः आपण दगड हा जो शब्द आपण म्हटला, की तो आपल्याकडे एखाद्याला आपण अगदी म्हणतो, "काय दगड आहे किंवा दुसरा आपण म्हणतो, की "काय तू दगड मारायला सुरुवात केली म्हणजे तो माणूस अगदी वेडा असला पाहिजे किंवा माथेफिरू असला पाहिजे," असं आपण म्हणतो. परंतु हा जो दगड आहे, या दगडाचा इतका मोठ्या प्रमाणावर वापर मराठ्यांच्या या अ, युद्धतंत्रामध्ये आहे आणि विशेषतः दुर्ग युद्धतंत्रामध्ये आहे, की आपण थक्क होऊन जातो. या दगडांचा वापर त्यांनी 3 प्रकारे केलेला आपल्याला दिसतो. सर्वप्रथम जो वापर आहे, तो मगाशी मी आपल्याला गोफण दाखवली. मराठा गोफण ही त्या काळातली तशीच असेल असं मी काही म्हणू शकत नाही. त्याचं आत्ता तरी माझ्यापुढे चित्र उपलब्ध नाही आणि आता मला गोफण पण उपलब्ध झाली नाही. आणि त्या काळामध्ये ही जी गोफड आहे, हे आवडतं साधन आहे. पण हे इतिहासा काळामध्ये अगदी पार पूर्वीपासून आहे. आपल्याला माहिती आहे, की बायबलमध्ये प्रसिद्ध गोलियाथ आणि डेव्हिडची कथा आहे. डेव्हिडनी गोलियाथला कसं मारलं, ते गोफणीच्या द्वारे मारलेलं आहे. आणि याच्यावरती बरचसं संशोधन देखील झालेलं आहे. 50 ग्रॅम वजनाचा गोफणीमध्ये घेतलेला दगड हा 400 मीटर पर्यंत जाऊ शकतो. पण सर्वसाधारणपणे 150 ते 200 मीटर पर्यंत गोफणीचा दगड जो आहे, तो जातो असं लक्षात आलंय. आणि त्याचा वेग जो आहे, एका जर्मन यारस्लाव नावाच्या एका संशोधकांनी सिद्ध केलं, की ताशी 160 किलोमीटर वेगाने तिथे हे जे गोफणीचे दगड हे जाऊ शकत होते. असं त्यांनी एका रोमन गोफणीचा दगड जो सापडला, त्याच्यावरतून केलेल्या संशोधनाच्या आधारे तो म्हणतो. तर या प्रकारे गोफणीचा जो आहे आणि त्या गोफणीमधून दगडाचा जो वापर आहे, हा मोठ्या प्रमाणावर तिथे केला गेलेला आहे. तो रात्री पण केलेला आहे, दिवसा पण केलेला आहे. आणि मी जी आपल्याला काल मोत्तद्दाराची जी गोष्ट सांगितली होती, की वरतून आलेला एक चेंडूच्या आकाराचा दगड गोफणीतून त्याच्या छाताडावर येऊन आदळला आणि तो तिथल्या इथे कोसळला. हा गोफणीतून आलेला दगड होता. आणि गोफण आणि गलोल ह्याची आपण गल्लत करू नये. गलूल हा शब्द देखील फारसी शब्द आहे आणि गलूल आता सुद्धा मिळतात. विशेषतः आदिवासी पट्ट्यात त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. आत्ताच्या गलोली ह्या रबराच्या आहेत. पूर्वीच्या ज्या गलोली आहेत ह्या प्राण्यांच्या आतड्याचा वापर करून केलेल्या असत. पण त्या इथे आपण त्याची गल्लत करू नये आणि गोफण वेगळी आणि गलूल वेगळी आहे. तर इथे मात्र गोफणाचा वापर आहे आणि त्याच्यातून त्याच्या दगडांचा मोठ्या प्रमाणावरती मारा केलेला आहे. अक्षरशः मारा केलेला आहे. आपण अशी कल्पना करा, की 100 वीर जे आहेत, माणसं आहेत, योद्धे आहेत, हे किल्ल्याच्या तटबंदीवरती उभे आहेत आणि ते 100 गोफणांमधून दगडाचा वापर करत आहेत. दगड खाली मारतायत आणि एकेका मिनिटात कित्येक दगड जे आहेत, हे खाली वेगाने खाली जात असतील. म्हणजे अक्षरशः दगडांचं वादळ खालच्या वेढ्यातल्या सैनिकांवरती, तिथल्या लोकांवरती कोसळत असेल आणि त्यांची किती घबराट होत असेल याची आपण कल्पना करू शकतो. तर गोफणीबरोबर दुसरा जो प्रकार आहे तो प्रत्यक्षात दगडांचा मारा त्याच्यामध्ये केलेला आहे. मग दगड हातानी पण मारलेले असतील आणि दगड लोटून पण दिलेले असतील. म्हणजे किती मोठ्या प्रमाणावरती दगड तिथे गोळा करून ठेवावे लागत असतील याची आपल्याला कल्पना आहे. आणि याची झलक एकदा मला मी रामशेजला असाच माझ्या सुट्टीच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी गेलो होतो आणि त्यावेळी तिथे उत्खननाची खूप कामं चालू होती. आणि ते वरतून काही दगड त्यामुळे आपसुकच खाली लोटले जात होते. आणि माझ्या समोर अक्षरशः ते 1682चं चित्र उभं राहिलं. हवेत संपूर्णपणे अशा संध्याकाळच्या वेळी खूप मोठा धुरळा उडालेला होता आणि दगड खाली पडत होते. आणि त्यावरून मला असं लक्षात आलं, की इथे खाली जर का कोणी असेल आता तर त्याची काय अवस्था होऊ शकते. तर अशा प्रकारे दगडांचा जो वापर आहे, हा मोठ्या प्रमाणावर अशा प्रकारे पण केलेला आहे. आणि ह्याचे उल्लेख आपल्याला अनेक प्रकारे मिळतात. मिर्झा राजा जयसिंगांची जी 65-66 ची मोहीम आहे, जी माझ्या मते अतिशय उत्तम प्रकारची मोहीम मिर्झा राजांनी राबवलेली आहे. जरी ते आपल्या शत्रू पक्षात असले तरी सुद्धा आपल्याला हे मान्य करावं लागेल. तर त्यांनी देखील दगडांचा वापर किती मोठ्या प्रमाणावर मराठे करत होते, ते देखील त्यांनी वापर केलाय. मगाशी मी आपल्याला सांगितलं, की किल्ला वेढा केल्यानंतर नुसता वेढा देऊन बसायचं नाही. किल्ल्याला वर वर चढून जायचंय. त्यामुळे किल्ल्याचे जे चढ आहेत, ते जेव्हा चढायचे, ते जेव्हा चढले जात असत, तेव्हा वरतून जो दगडांचा मारा आहे किंवा बंदुकांमधला जो मारा आहे, तो झाल्यामुळे कोणी चढायला धजावत नसे. तर या प्रकारे दगडांचा मारा जो आहे, तो पण केला जात असे. त्याचबरोबर वेढ्यातले जे सगळे पायदळ सैनिक आहेत, इतर सैनिक आहेत, त्यांच्यावरती दगड जे आहेत वरतून, हे देखील लोटून दिलेले जात असणार आहेत. तर अशा प्रकारात दगडांचा हा दुसरा प्रकार आहे. तिसरा जो दगडांचा वापर आहे तो तोफांमधून केलेला असण्याची शक्यता आहे. कारण की मराठ्यांना मी तुम्हाला सांगितलंय की साधनं अपुरी आहेत. त्यामुळे त्यांना या प्रकारे धातूचे जे गोळे आहेत ते वरतून मारायचे आणि त्याचा मारा करायचा
हे त्यांना तिथे परवडलेलं नसण्याची शक्यता जास्त आहे. आणि त्यामुळे तिथे त्यांनी दगड सुद्धा तिथे चांगले निवडून आणि त्याचा आकार त्यांनी बदलून ते तिथे वापरलेले असण्याची शक्यता तिथे आहे. त्यामुळे हा दगडाचा जो आहे हा तिसरा वापर आहे. म्हणजे पहिला जो गोफणीच्या द्वारे, दुसरा दगडांचा मारा आणि दगड लोटून देणे आणि तिसरा दगडाचा जो वापर आहे, हा अशा प्रकारे तोफांमधून केलेल्या एक प्रकारच्या दगडांच्या माऱ्याकरता सुद्धा तिथे असण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळे मला असं लक्षात आलं, की रामशेजचं युद्धतंत्र संपूर्ण मराठ्यांच्या बाजूने विचार केला, तर ते खरं म्हणजे दगडाचं युद्धतंत्र आहे अक्षरशः. आणि मग माझ्या डोळ्यासमोर रामायणाची लढाई आल्या. आणि रामायणामध्ये आपण वानरांनी केलेला दगडांचा मारा जो आहे, ह्याला आपण आपल्या प्रस्थापित सगळ्या त्या वर्णनामध्ये त्यांना आपण त्यावेळेचे जे कोणी त्या व्यक्ती असतील त्यांना एक तर वानर करून टाकलंय आणि त्यांच्या दगडांच्या माऱ्याला आपण एक प्रकारे हास्यास्पद करून टाकलेलं आहे. परंतु अशा प्रकारे दगडांचा वापर जो आहे हा किती मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्रातल्या युद्धतंत्रांमध्ये होत होता, हे आपल्याला रामशेजच्या लढ्यावरतून अतिशय प्रकर्षाने दिसून येतं. याची अन्य उदाहरणं पण आहेत आणि इतर अगदी जी मंडळी म्हणजे युरोपियन वगैरे सुद्धा जी प्रवासी येऊन गेलेले आहेत भारतामध्ये किंवा अभ्यासक येऊन गेलेले होते, त्यांनी देखील या प्रकारची वर्णन केलेली आहे. आणि त्यामुळे या दगडाच्या युद्धतंत्रामुळे मला असं माझ्या मनात आलं, की महाराष्ट्राचे जे प्रसिद्ध कवी आहेत गोविंदाग्रज, त्यांनी राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा असं जे म्हटलंय, ते किती सार्थ आहे. पण त्याच्यामध्ये असं आपण बघतो, की महाराष्ट्रामधला दगड जो आहे, हा नद्यांच्या घाटाकरता वापरला गेलाय. मंदिराच्या शिल्पांकरता तो वापर केला गेलेला आहे. तो उत्तमोत्तम वाड्यांकरता वापरला गेलेला आहे. पण त्याचबरोबर तो आपल्या सर्वांच्या रक्षणाकरता सुद्धा उपयोगी पडलेला आहे. हा महत्वाचा घटक मला रामशेजच्या अभ्यासामध्ये प्रेक्षक लक्षात आला. आणि त्यामुळे दगडाला अक्षरशः मला नमन करावंसं वाटायला लागलं. अशी या युद्धतंत्राचा अभ्यास केल्यानंतर माझी परिस्थिती झाली. यानंतरच्या मराठ्यांच्या युद्धतंत्रानंतर आपल्याला विचार करायचा आहे तो मराठ्यांच्या रसदेच्या यंत्रणेचा करायचा आहे. कारण की मराठ्याची शिबंदी किल्ल्यावरती आहे आणि त्याला मुघलांनी वेढा दिलेला आहे. आणि त्यामुळे त्यांची रसद जी आहे ही संपूर्णपणे त्यांना मिळणाऱ्या बाहेरून येणाऱ्या मदतीवरती अवलंबून आहे. आणि ती मदत आणि ती त्यांना मदत देणाऱ्याच्या करता जी घोडदळं जी आहेत मानाजीराव मोरेंची किंवा रुपाजी भोसलेंची, त्यांच्याकडूनच त्यांना ही मदत मिळणार आहे. आणि स्थानिक परिसरातनं त्यांना जी काय रसद मिळत असेल ती देखील त्यांना मिळणार आहे. आणि मी मगाशी 1327 सालचा उल्लेख केला, की 6-6 महिने किल्ले लढवले गेलेले आहेत. आणि आपल्याला माहितीये की रायगडासारखे मोठे किल्ले आहेत किंवा पन्हाळगडाच्या आपण धान्याच्या कोठ्या बघितलेल्या आहेत. तर महाराष्ट्रातल्या सगळ्या किल्ल्यांवरती अंबारखाना म्हणजे जे धान्य साठ्याचे जे आहेत, गल्ला ज्याला म्हणत असत, ती घरं जी आहेत, ती कोठारं जी आहेत, ती आपल्याला बघायला मिळतात आणि ती असायलाच लागणार आहेत. त्यामुळे त्या प्रकारची देखील रसद यंत्रणा देखील तिथे आहे. याशिवाय त्यांची खाण्याची साधनं आहेत, ही काय असणार आहेत ह्याचा देखील आपल्याला विचार करावा लागतो. मराठ्यांचं खाणं अतिशय साधं आहे. आणि त्याच्यामध्ये गव्हाचा वापर हा महाराष्ट्रातल्या या भागामध्ये निश्चितपणाने नाही असं माझं मत आहे. त्यामुळे सर्वसाधारणपणे भात म्हणजे तांदूळ, त्याच्यानंतर ज्वारी बाजरी सारखी जी मिलेट्स आता ज्याला आपण म्हणतो ती धान्य आणि डाळी हेच त्यांचं धान्य असणार आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची खाण्यापिण्याची चैन असण्याची कुठलीही शक्यता नाही. आणि आणखीन एक महत्वाचं धान्य मध्यंतरी मी रायगडाच्या या सगळ्या युद्धतंत्राचा अशाच प्रकारे अभ्यास केला होता आणि त्याचं सादरीकरण मी दुर्ग जागरमध्ये केलं होतं. त्यावेळेला संभाजी महाराजांनी जी पाहणी केली होती रायगडाची, शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर रायगडाच्या कोठारांची जी पाहणी केली होती, त्याच्यात सर्वाधिक धान्य साठवलेलं जे होतं, हे हरिक नावाचं धान्य होतं. आणि हरिक हे आता अगदी नामशेष झाल्यासारखं आहे. म्हणजे भारताच्या बहुतांशी भागातून. अजूनही ते गुजरातमध्ये किंवा कर्नाटकात किंवा आंध्र प्रदेशामध्ये जिथे त्याला कोडा किंवा कोदरू असं म्हणतात. हे अतिशय स्टेपल फूड असं आहे. आणि ते त्या काळामध्ये डोंगर उतारांवर वगैरे देखील मुबलक प्रमाणामध्ये होत असेल. आणि म्हणून रायगडावरती साठवलेला जो भाताचा म्हणजे तांदूळाचा जो साठा आहे, त्याच्या 10 पटीपेक्षा सुद्धा जास्त साठा जो आहे, हा या हरिकचा त्या काळामध्ये तिथे होता. आणि मला असं लक्षात आलं, की आतापर्यंत या धान्याच्या साठ्यांच्या विषयाकडे दुर्लक्ष झालं होतं आणि म्हणून मी दुर्ग जागरमध्ये याचा आवर्जून उल्लेख केला होता, की तत्कालीन महत्वाचं अन्न जे आहे, परवडणारं सर्वांना, विशेषतः गरिबांना परवडणारं अन्न, ते हरिक हे त्यावेळेचं धान्य आहे. तर ते महाराष्ट्रात देखील असणार आहे. नागली, वरई सारखी देखील धान्य असणार आहेत. आणि कदाचित काही धान्याचं उत्पादन हे किल्ल्याच्या वरती सुद्धा होऊ शकत असेल. काही प्रकारचं पशुपालन देखील किल्ल्याच्या वरती होत असेल. जेवढं आवश्यक असेल तेवढं. परंतु या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ह्या माणसाच्या दैनंदिन जीवनामधल्या ज्या आहेत, त्या तिथे आहेत.
त्याच्यानंतर लागणारा जो महत्वाचा घटक आहे हा पाणी पुरवठ्याचा आहे. काल मी आपल्याला टाकी दाखवली होती आणि 25 ते 26 टाकी तिथे वरती आहेत. सुरुवातीचे 2 महिने उन्हाळ्याचे आहेत, नंतरचे जवळ-जवळ 4 महिने, 3-4 महिने हे पावसाळ्याचे आहेत. आणि त्यामुळे पाण्याची टंचाई काही वरती कुठल्याही प्रकारे पडली असेल असं मला वाटत नाही. कारण की हे सगळे किल्ले या टाकी तिथे करून सक्षम केलेले आहेत पाणी पुरवठ्याकरता. आणि आपल्याला माहिती आहे की अग्निपत्रात मी कालच उल्लेख केला होता की अग्निपत्रामध्ये किती कडक सूचना दिलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये. त्यामुळे टाकी असणं आणि त्यातला पाणी पुरवठा जिवंत चांगल्या दर्जाचा असणं हे अतिशय महत्वाचं आहे. पण या ठिकाणी आपल्याला आणखीन एका मुद्द्याचा विचार करावा लागतो. रामशेज सारख्या जिथे अशा प्रकारच्या लढाया घडलेल्या आहेत, अशा ठिकाणचा आपल्याला विचार करताना एका वेगळ्या मुद्द्याचा विचार करावा लागतो. तो म्हणजे किल्ल्यावर लागलेल्या आगींचा. आपण लक्षात घ्या की किल्ल्याच्या समोरून होणारा तोफगोळ्यांचा मारा आहे, अग्निबाणांचा मारा आहे. या माऱ्याने किती आगी किल्ल्यावरती लागत असतील आणि किती नुकसान तिथे किती मोठ्या प्रकारावर, आणि ते देखील बहुतांशी आगीने होणारं नुकसान जे आहे हे रात्री झालेलं नुकसान आहे. आणि त्याला कशा प्रकारे या लोकांना तोंड द्यावं लागत असेल की ज्या काळामध्ये कुठलीही उपसा यंत्र नाहीयेत, पाईप्स नाहीयेत, अशी साधनं नाहीत, केवळ पखाली, बादल्या अशा प्रकारच्या घमेली, पातेली अशा प्रकारच्या साधनांनी त्या आगी आहेत त्या विझवाव्या लागत असतील. केवढी मोठी धावपळ रात्रीच्या अंधारात त्यांची होत असेल. त्यामुळे तिथे लागणाऱ्या आगी विझवणं हा त्या शिबंदीवरचा खूप मोठा ताण पडलेला विषय असण्याची शक्यता आहे असं माझं वर्णन मला वाटलं. कारण की मोठ्या प्रमाणावरती आगी लागतात या सगळ्यामध्ये, या युद्धतंत्रांमध्ये. ही सर्वसाधारणपणे मी आपल्याला मुघल युद्धतंत्र आणि मराठा युद्धतंत्राची आपल्याला माहिती देण्याचा प्रयत्न केलाय. आणि माझा प्रयत्न जो आहे हा आपल्या पुढे हे सगळे मुद्दे बारकाईने मांडण्याचा आहे. कारण की आपण सुद्धा जेव्हा किल्ल्यांच्या वेढ्यांचा अभ्यास कराल, किल्ल्यांना जाल, तेव्हा आपल्याला त्या नजरेने बघायला एक प्रकारची ह्याच्यामुळे अधिक संधी मिळेल असं मला वाटतं, किंवा आपण त्या दृष्टीने प्रयत्न कराल असं मला वाटतं. कारण की नुसता वेढा टाकला, तो वेढा चालला, तो कसा दिला, ते किती शौर्याने लढले, अशा 4 वाक्य सांगून हे संपणारी गोष्ट नाहीये. आपल्याला त्याचा बारकाईने विचार संपूर्ण त्याच्यातल्या प्रत्येक घटकाचा तिथे करायला लागणार आहे. तर तो मी आपल्या पुढे ठेवला. आता मला 2 मुद्दे आपल्या पुढे याच्यामध्ये जे ठेवायचे आहेत, ते असे आहेत की किल्लेदाराचं नाव आणि रामशेज किल्ला नक्की केव्हा ताब्यात आला मुघलांच्या, त्या संबंधी मला काय वाटतं, माझा काय तर्क आहे ते. तर पहिले म्हणजे नाव घेऊया. नाव घेऊया म्हणजे नावाबद्दल बोलूया. नाव महत्वाचं आहेही आणि नाहीही. कारण की आपण कुठलीही एखादी घटना, कुठलीही एखादं शौर्याचं कृत्य असो, कुठलंही कृत्य असो, ते माणसाचं नाव नसलं त्याच्यामध्ये तर आपल्याला काहीतरी अपुरं राहिलंय असं वाटतं. मला स्वतःला तसं काही हे वर्णन करताना वाटलं नाही. माझी एकांशी चर्चा झाली होती आणि त्याच्यावरती म्हणजे बाई आहेत त्या कादंबरी लिहिणार आहेत. तर त्या म्हणाल्या की मला असं अनाम दाखवून चालणार नाही. त्याला काहीतरी नाव द्यायला लागेल. तर ठीक आहे, तसं असेल तर नाव द्यावं लागेल. परंतु मला त्याच्यामुळे काही असा खूप मोठा फरक पडतो असं मला वाटत नाही. प्रश्न हा आहे की हे नाव इतिहासाला माहिती नाही हे नक्की. मग हे नाव काही ठिकाणी येसुजी असं नाव आलं. मलाही काही लोकांनी ते नाव विचारलं. काही इतिहास म्हणजे किल्लाविषयक लिखाण करणाऱ्यांनी ही नावं त्यांच्या ह्याच्यात घातली. त्या नावांचा उगम कुठे झाला तर तो मुख्यतः वासी बेंद्रेंच्या संभाजी चरित्रावरून झाला. वासी बेंद्रेंनी संभाजी चरित्र लिहिताना त्यांनी खाफी खानाचा जो अनुवाद आहे, त्या अनुवादाचा त्यांनी अनुवाद केलाय स्वतः काही प्रमाणामध्ये असं दिसतं. आणि ज्या अनुवादाबद्दल कोणीच समाधानी नंतरच्या काळात नाही. कारण की सेतुमाधवराव पडगींनी त्याच्या चुका त्यांच्या दाखवून दिलेल्या होत्या. इथे त्यांनी लिहून ठेवलं वासी बेंद्रेंनी, की या किल्लेदाराचा साल्हेरला त्याची बदली करण्यात आली आणि त्याला त्यांनी खाफी खानाचा आधार दिला आणि त्या किल्लेदाराचं नाव येसुजी असं होतं. खाफी खानाच्या साधन ग्रंथामध्ये कुठेही अशा प्रकारचा उल्लेख नाही की या किल्लेदाराची बदली साल्हेर किल्ल्यावरती झाली असं. मात्र साल्हेर किल्ल्यावरचा जो किल्लेदार आहे त्याचं येसुजी हे नाव होतंय नक्की, कारण की ते आपल्याला अधिकृत मुघल अखबारावरून आपल्याला मिळतं. त्याचबरोबर बेंद्रेंनी असं पण लिहिलं की 82 साली साल्हेर किल्ला जो आहे हा मुघलांच्या ताब्यात आला, जे देखील चुकलेलं आहे. कारण की ऐतिहासिक फारसी साहित्य खंडाच्या अखबारांनुसार 84 सालापर्यंत हा किल्ला जो आहे हा मराठ्यांच्याच ताब्यामध्ये होता. त्याचबरोबर सेतुमाधवराव पगडींनी संपादित केलेली जी मुघल दरबारची अखबारपत्र जी आहेत, जसे 3 खंड आहेत, त्याच्यामधून आपल्याला ही माहिती मिळते की 87 सालीच्या सुमाराला साल्हेरचा किल्ला हा जो आहे हा मात्र मराठ्यांच्या
ताब्यामध्ये आलेला आहे. त्याचं कारण असं झालेलं आहे, की तो म्हणजे त्या मराठ्यांच्या तो ताब्यात का आला असावा ह्याला आपल्याला कुठल्या प्रकारचा पुरावा आपल्याला त्याच्यामध्ये आहे. तो आपण 1 मिनिटं तो आपण बघूया त्याच्यामध्ये काय उल्लेख आहे ते, की दुसरा एका किल्ला जो आहे, माहुलीचा किल्ला जो आहे, हा जेव्हा औरंगजेबाने ताब्यात घेतला, तेव्हा माहुलीच्या किल्लेदारांनी औरंगजेबाला असं सांगितलं, ही 87 सालची घटना आहे, की साल्हेरचा किल्लेदार येसुजी जो आहे, त्याला ज्या प्रकारे तुम्ही माझा आवडता शब्द मी वापरणार आहे, डील दिलेला आहे. म्हणजे त्याला ज्याप्रमाणे तुम्ही मान-मतराप दिलेला आहे, त्याच्याप्रमाणे माझं पण करण्यात यावं. त्यामुळे आपल्याला हे सिद्ध झालं अकबरांवरतून, की 84 ते 87 या सालांमध्ये साल्हेरचा किल्ला हा केव्हा तरी मुघलांच्या ताब्यात गेलेला आहे. हा मी उहापोह एवढ्याकरता केला, की हे चुकीचे उल्लेख जे आहेत ते रुळले जाऊ नयेत तेवढ्याकरता मी हा केलेला आहे. आणि या ठिकाणी येसुजी हे जे नाव आहे, हे त्या साल्हेरच्या किल्लेदाराचं आहे. हे आज अकबरांवरून स्पष्ट झालेलं आहे. ज्या फुतुहादे आलमगिरी म्हणजे ईश्वरदास नागरच्या ग्रंथाचा आधार घेतलेला गेलेला आहे, सेतुमाधवरांनी घेतलाय. त्यांनी त्याचा कृष्णाजी असा उल्लेख केलेला आहे. त्यांनी साल 1687 हे बरोबर दिलंय, पण त्यांनी त्याच्या किल्लेदारचं नाव कृष्णाजी असं दिलेलं आहे. अर्थात पर्शियन आणि मराठी याच्या नावांमध्ये जसं इंग्रज लोक आपल्या आपल्या नावांचा वेगळा उच्चार करत असत, आपण त्यांच्या नावांचा वेगळा उच्चार करत असतो. एल्फिन्स्टनला आपण अल्फिस्टन साहेब म्हणत होतो. तर त्याप्रमाणे ही उच्चारांची ही सरमिसळ होऊन जाते. त्याच्याबद्दल एवढं काही माझं म्हणणं नाहीये. फक्त किल्लेदार कोणता कुठे गेला हे त्याच्यामधलं महत्वाचं आहे. तर साल्हेरच्या किल्ल्याचा आहे मी इथे उहापोह माझ्या लेखामध्ये आणखीन विस्ताराने केलेला आहे. इथे तेवढा करण्याची गरज नाही. तुर्तास मला एवढंच सांगायचंय की येसुजी या नावाचा किल्लेदार रामशेजवर नव्हता आणि रामशेजच्या किल्लेदाराची साल्हेरला बदली करण्यात आली याला कुठल्याही प्रकारचा पुरावा नाही. त्याच्यानंतर डॉक्टर कमल गोखले यांचं शिवपुत्र संभाजी जे आहे या ग्रंथाचा विचार करू. त्याच्यामध्ये या गोखलेताईंनी असं तिथे 2 प्रकारचे उल्लेख केले किल्लेदाराच्या नावाचे. लागोपाठ अशी त्यांची 3-4 वाक्य आली. त्याच्यात एका वाक्यात त्यांनी असं उल्लेख एक केला, की रूपाजी भोसले याने रामशेज, कल्याण वगैरे भागात त्यांनी मुघलांना हरवलं. अशा प्रकारचा उल्लेख केला त्यांनी एका वाक्यामध्ये. पुढच्या वाक्यामध्ये त्यांनी रामशेजचा किल्लेदार रूपा मोजदा याने रामशेजचा वेढा उठवला असा उल्लेख केला. आता कमल गोखलेंचा ग्रंथ हा देखील शिवपुत्र संभाजी हा प्रमाण मानला जातो, त्यामुळे कुणी हा उल्लेख घेऊ नये म्हणण्याची शक्यता आहे, की रूपा मोजदा हे त्याचं नाव होतं. परंतु मला प्रेक्षकांच्या लक्षात आणून द्यायचंय, की रूपा मोजदा दुसरा कुठचा कोणी नसून रूपाजी भोसलेच आहे. दोन्हीकडे रूपा हे नाव आहे. मोजदा असं नावच मराठ्यांमध्ये नाही. मग मोजदा हा शब्द कसा आला? तर भोसले हा शब्दचा तिथे अपभ्रंश झालेला आहे. कारण भ हे अक्षरच पर्शियन भाषेमध्ये नाहीये. त्यामुळे तो तिथे उल्लेख आलेला आहे. आणि त्यामुळे ते हे नाव त्यांनी तिथे आणलं. मात्र स्वतः कमलताईंनीच त्यांच्या ग्रंथात म्हणून ठेवलंय, की या किल्लेदाराचं नाव इतिहासाला माहिती नाही म्हणून. अशाही प्रकारचं वाक्य त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे त्यांनी परस्पर विरोधी विधानं केली. एका ठिकाणी त्यांनी म्हटलं नाव माहिती नाही असं म्हणून. दुसऱ्या ठिकाणी त्यांनी असं म्हटलंय, की रूपा मोजदा या किल्लेदारांनी तो वेढा उठवला. तर हे उल्लेख जे आहेत हे चुकलेले आहेत. हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. कारण काही कागदपत्र त्यांनी जयपूरला जाऊन स्वतः कमलताईंनी जाऊन त्याचा अनुवाद करून आणलेला होता. आणि त्यामुळे तो त्यांनी कुठल्या अकबरांचा अनुवाद केलाय ती अकबर आपल्याला उपलब्ध नाहीये. आपल्या पुढे अकबर जी उपलब्ध आहे ती गहखऱ्यांनी जो संपादित केलेला खंड आहे, ऐतिहासिक फारसी साहित्य खंड 6वा ज्याचा मी काल उल्लेख केला होता तो त्याच्यातले आपल्याला मिळतात आणि तो शास्त्रशुद्ध अनुवाद आहे आणि त्याच्यामध्ये काही मात्र त्याच्यामध्ये माहिती आलेली नाही जी कमलताईंच्या ग्रंथात आलेली आहे, ज्याचा मी उपयोग करून घेतलेला आहे जिथे आवश्यक आहे तिथे आणि त्याच्यातल्या ज्या मला चुका वाटतात त्या मी माझ्या ह्याच्यामध्ये घेतलेल्या नाहीत. कारण की आणखीन एका ठिकाणी कमलताईंनी असं दिलंय, मी जो कासिम खानाचा उल्लेख जो केला काल त्या कासिम खानाच्या घटनेमध्ये असं त्यांनी वर्णन केलेलं आहे, जे गहखऱ्यांनी अनुवाद केलाय, की बेलदारांना बोलवा असा उल्लेख आहे. त्याचा कमलताईंच्या ग्रंथामध्ये अनुवाद बैलगाडीवाल्यांना बोलवा असा झालेला आहे. तर ही पर्शियन अनुवादामध्ये झालेल्या चुका आहेत. पण कोणी जर का त्यांचा ग्रंथ प्रमाण मानलं, तर ते असं म्हणतील, की रात्रीला मुघल सैनिक जे किल्ल्याचा चढण चढत होते वरती जाण्याकरता, त्यांनी बैलगाड्यावाल्यांना बोलावलं. ती रात्रीच्या वेळी तिथे बैलगाडीवाले कुठून येणार किल्ल्याच्या उतारावरती? 300-400 फुटावरती. त्यामुळे ते चुकलेलं हे निश्चित आहे. तर आपल्याला या प्रकारे साक्षेपानी त्याचा सगळ्यांचा ह्याचा विचार करावा लागतो. त्यामुळे किल्लेदाराचं नाव इतिहासाला आत्तापर्यंतच्या उपलब्ध पुराव्यांनुसार माहिती नाही असं माझं तरी मत आहे.
त्याच्या उपर काही लोकांना जर का हे उल्लेख मान्य असतील आणि त्यांनी त्याचा वापर करून घ्यायचा असेल, किंवा काही जणांना जर का काल्पनिक नाव वापरायचं असेल एखादं साहित्याच्या म्हणजे काय म्हणू त्याला, सिनेमॅटिक लिबर्टी म्हणतो तसं, रायटर्स लिबर्टी म्हणून, तर तो त्यांचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर आपल्याला जो मुद्द्याकडे यायचं आहे ते म्हणजे किल्ला मुघलांच्या ताब्यात नक्की केव्हा आला. या ठिकाणी दोन गोष्टी आपल्या लक्षात यायला घ्यायला पाहिजे, की एखाद्या ठिकाणचा लढा किती काळ, प्रत्यक्ष लढा किती ऍक्टिव्ह कॅम्पेन आहे, हे कधीपर्यंत चालू आहे आणि किल्ला प्रत्यक्षात मुघलांच्या ताब्यात केव्हा आला, या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत आणि असू शकतात, हे आपल्याला मान्य करावं लागेल. कारण की 1682 मध्ये ही जी मोहीम आहे, ही तिथले वेढा जो आहे हा औरंगजेबाने उठवलाय आणि आपल्याकडे जे महत्वाचं साधन आहे, की जेधे शकावली जी आहे, त्या जेधे शकावलीमध्ये शकावलीकारांनी असा स्पष्ट उल्लेख केलाय, की ऑक्टोबर-नोव्हेंबर, इंग्रजी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिने 1682 मध्ये शाब्दी खानांनी वेढा उठवला. आणि मी काल आपल्याला सांगितलं होतं, की वेढा प्रत्यक्षात नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये उठवलेला आहे. आणि वेढा उठवल्यानंतर तिथे काही थोडीफार छोटी शिबंदी ठेवून वेढा चालवणं, म्हणजे ती मराठ्यांच्या हातातच सापडू देणं आहे ना. असं काही औरंगजेब अशा प्रकारचा खुळेपणा निश्चितपणे करणार नाही. त्यामुळे वेढा चालवायचा असेल तर तो फुल स्केलने, संपूर्ण शक्तीनुसार बादशहाला तो चालवायला पाहिजे. नाहीतर तो चालवायचा नाही असाच निर्णय घ्यायला पाहिजे. आणि त्यामुळे त्यांनी वेढा तिथेच संपवलेला आहे. आणि किल्ला त्याच्या ताब्यात आलेला नाही. डिसेंबर अखेरपर्यंत हेही नक्की. पण मग किल्ला केव्हा ताब्यात आला असावा? सेतुमाधवराव पगडींनी असा उल्लेख केला, की 1687 साली तो किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला आणि त्याला त्यांनी जे दोन्ही आधार दिलेत, ते मी आपल्यापुढे ठेवतो. इमेजेसच्या द्वारे ठेवतो. पण त्याच्या आधी मी आपल्याला दुसरं एक वर्णन आपल्यापुढे ठेवायचं आहे मला, की रामशेजवरचे शेवटचे 2 उल्लेख जे आहेत, अखबारांमध्ये, अधिकृत अखबारांमध्ये मिळणारे, हे 1684 चे आहेत. याचा अर्थ 1684 नंतर आणि आधी अखबारांमध्ये उल्लेख नसतील असं नाही. जेवढी अखबारं उपलब्ध झाली, त्याचे अनुवाद करून त्यांनी आपल्यापुढे अभ्यासकांनी ठेवला. आणि त्यामुळे ते जी काही आपल्यापुढे उपलब्ध माहिती आहे, त्याच्या आधारे आपल्याला, त्याच्यावरतून आपल्याला अभ्यास करून आपल्याला निष्कर्ष काढायला लागतात. मोठ्या इतिहासकारांनी आपल्यापुढे हे काम आणून ठेवलेलं आहे. त्याचे संशोधकांनी त्याचा गहखऱ्यांनी अनुवाद केला. आपल्यापुढे ही अखबारं आणून ठेवलेली आहेत. आपलं पुढचं काम आहे हे, की त्याचा अभ्यास करून आपल्याला काय प्रकारचे निष्कर्ष जे आहेत, हे त्याच्यामध्ये आपल्याला काढायचे ते. आता मी आपल्याला इमेजकडे जाणार आहे पुन्हा. आता हे जे अखबार आहे, हे आपण अगदी बारकाईने बघा. 1684 12 ऑक्टोबरचं हे अखबार आहे. आणि या अखबारानंतरचं पुढचं अखबार एकच आहे फक्त नंतर आलेलं. आणि त्याचा मी उल्लेख ह्या अगोदर केलेला आहे. आपण तुमचं या अखबाराबद्दल बोलू. आणि हे मी आपल्याला पॉवर पॉइंट मध्ये, म्हणजे अशी पद्धत नसावी असं मध्ये, पण मला ते वाचून दाखवणं आपल्याला भाग आहे. कारण की त्याच्यातला जो अर्थ आहे तो कसा लावायला पाहिजे असं मला वाटतं ते. रुहुल्ला खानाने अर्ज केला. रुहुल्ला खानाने म्हणजे बादशहाचा तो सेक्रेटरी आहे. त्यांनी अर्ज केला, म्हणजे बादशहापुढे त्यांनी हे मांडलं. गुलशनाबादेचा ठाणेदार इक्राम खान याने शत्रूच्या 20 लोकांना कैद करून हुजूर पाठवले आहे. म्हणजे आपल्या सरकार यंत्रणेकडे पाठवलंय. पैकी एक जण रामशेजच्या किल्लेदाराचा औरस पुत्र व दुसरा शत्रूकडील तळ कोकणातील देशमुखाचा मुलगा आहे. हुकूम झाला की त्या दोघांकडून सर्व माहिती काढून घेऊन त्यांना इहतिमाम खानाच्या स्वाधीन करावे. म्हणजे औरंगजेबाने आदेश केला की त्या दोघं आलेत आपल्या ताब्यामध्ये, त्यांच्याकडून काय माहिती असेल ती काढून घ्या आणि त्याला इहतिमाम खानाच्या स्वाधीन करा. पण औरंगजेब तिथेच थांबलेला नाहीये. त्यांनी पुढे असे दिलेली आहे, आदेश पुढे असा काढलाय की दक्षिणेत सर्व किल्लेदारांना आतिशखानाने लिहावे की किल्ल्यात सरकारतर्फे बंदूकधारी लोक आहेत, त्यांचे कोणी भाऊबंद सरकारच्या चाकरीत असल्याचे उमगले तर त्यांना कैद करावे. हरकाऱ्यांनी सांगितले की अहमदनगरच्या किल्ल्यामध्ये बंदूकधारी चाकर आहेत, त्यांचे भाऊबंद संभाचे नोकर आहेत. याबाबत हुकूम झाला की त्यांना कैद करावे. या ठिकाणी बादशाह असं बजावून देतो आहे आपल्या अधिकारी वर्गाला की अशा प्रकारच्या दुहेरी निष्ठा माझ्याकडे चालणार नाही, आपल्याकडे चालणार नाही. जे लोक आपल्या सेवेमध्ये आहेत त्यांचे कोणीही भाऊबंद जर का असतील शत्रूकडे, तर त्यांची गय करू नका, त्यांना ताब्यात घेऊन टाका. त्यामुळे किल्ल्यावरच्या अधिकारी वर्गाला त्याचा धाक बसेल. ही पहिली गोष्ट. आता या ठिकाणी आपल्याला जे वाक्य बघायचंय, स्वप्नील आपण कृपया कर्सर आपला इथे आणावा. इथे वाक्य आहेत बघा की किल्लेदाराचा औरस पुत्र हा एक वेगळा आहे, याचा बाप वेगळा आहे, हा किल्लेदाराचा मुलगा आहे. आणि दुसरा जो आहे तो शत्रूकडील आहे. म्हणजे दुसरा तो स्पेसिफाय होतोय, तो विशेषणाने दाखवला जातोय की तो शत्रूकडे आहे, कडला आहे. म्हणजेच रामशेजचा किल्लेदार जो आहे
ह्याचा चौरस पुत्र फक्त जर का त्यांना ताब्यात सापडला असता तर त्या आपलं उलट आहे. शत्रूकडला जर का तळ कोकणातला एखादा माणूस जर का औरंगजेबाच्या सैनिकांना सापडला असता तर त्यांना त्याची अशा प्रकारे बादशहाला कळून विचारणा करण्याची गरजच नव्हती. त्याला त्यांनी पकडला असेल तर त्याला त्यांनी पकडून त्याचे जे काय पुढची शिक्षा असेल ती द्यायलाच पाहिजे. पण त्याच्याबरोबर रामशेजच्या किल्लेदाराचा पुत्र सापडल्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला की यांचं काय करायचंय. आणि त्याच्यातून हा अर्थ निघतो की रामशेजचा जो किल्लेदार आहे हा मुघलांच्या असलेला किल्लेदार आहे. म्हणजे जो किल्लेदार फितूर झालेला होता, ज्यांनी शत्रूला किल्ला ताब्यात दिलेला आहे, तो हा किल्लेदार असण्याची शक्यता आहे. आणि त्यांनी 1682च्या अखेरीपासून ते 84च्या ऑक्टोबर पर्यंत केव्हा तरी हा किल्ला मुघलांच्या ताब्यामध्ये दिलेला असला पाहिजे. त्यामुळे हे जी संपूर्ण पत्र आहे हे अतिशय बारकाईने अभ्यास करण्याचं आहे. म्हणून मी हे मूळ अखबार जे आहे तेच आपल्या पुढे ठेवलेलं आहे. आणि त्या अखबारातून असा माझ्या मते असा माझ्या तर्काने असा अर्थ निघतो की या दोन्ही मुलांची जी आहेत ही वेगवेगळी त्यांची जी वर्णनं आहेत किंवा त्यांची जे हुद्दे आहेत ते एक प्रकारे वेगवेगळे त्यांना दर्शवायचे आहेत. म्हणून त्यांनी दुसरा शत्रूकडील असा स्पष्ट उल्लेख त्याचा केला आणि इकडच्या माणसाचा मात्र केलेला नाही. कारण की तो त्यांच्या बाजूचा आहे म्हणून त्याची त्यांनी रामशेजच्या किल्लेदाराचा असा त्याचा उल्लेख केलेला आहे. याचबरोबर आता आपण एक पुढच्या इमेजकडे जाऊया. ही जी आहे 1689 सालचा आहे. म्हणजे हे 84 नंतर 5 वर्षानंतरचं आहे. मातब्बर खानाची पत्र म्हणून नियतीच्या विळख्यात औरंगजेब या पंडित सेतुमाधवराव पंडितनी त्यांच्या पुस्तकामधल्या मातब्बर खानाची पत्रे म्हणून जो एक त्याच्यामध्ये प्रकरण आहे त्याच्यामध्ये हे आहे. इथे आपल्याला असं दिसेल की रामशेजचा किल्ला गुलशनाबादेपासून 3 कोसांवर आहे, म्हणजे साधारण 15 किलोमीटरवर आहे. तेथील निम्मे पथक आणि किल्लेदाराचा मुलगा यांना माझ्यापाशी तैनात करण्यात यावे. हा बागलाणमध्ये आहे मातब्बर खान जो आहे तो. म्हणून तो मागवतोय त्याला जी रसद त्याला जी मदत पाहिजे ती. या ठिकाणी देखील आपल्याला कृपया कर्सर आपण इथे आणावा. या किल्लेदाराच्या मुलाचा मुद्दाम वेगळा उल्लेख केलेला आहे. आणि माझ्या मते आधीच्या 84 सालाचं जे पत्र आहे त्या पत्रातला मुलगा आणि या पत्रातला जो मुलगा आहे तो एकच असण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळे किल्ला 84च्या सुमाराला मराठ्यांच्या ताब्यात आलेला असण्याची शक्यता आहे. आता मग 87 हे साल कसं काय आलं आणि ते का बरं घेतलं गेलं याचं मी आपल्या पुढे माहिती ठेवतो. त्याच्याकरता आपण आधी निवेदन घेऊया आणि मग त्या पुढच्या इमेजकडे जाऊया स्वप्नील. आधी मी थोडंसं निवेदन करतो. सेतुमाधवराव पगडींनी खाफी खानाचा साधन ग्रंथ जो आहे त्याचा त्यांनी आधार घेतलेला आहे आणि त्यांनी त्याचा अनुवाद केलेला आहे. आणि खाफी खानाच्या साधन ग्रंथाचा अनुवाद मी इंग्रजी अनुवाद जो आहे तो मी आता तुम्हाला मगाशीच सांगितलं त्याप्रमाणे औरंगजेब इन मुंतखल लुबाब असं त्याचं इंग्रजी नाव आहे आणि अनीस सय्यद या अभ्यासकांनी त्याचा अनुवाद केलेला आहे. याच्यातलं जे वर्णन आहे ते औरंगजेबाच्या राज्याभिषेक वर्षानुसार केलं गेलंय. हे देखील मी यापूर्वी उल्लेख केलेला आहे. आणि या ठिकाणी वर्णन जे आहे खाफी खानाने 1682-83च्या घटनांचं वर्णन केलेलं आहे. या 82-83च्या घटनांचं वर्णन त्यांनी बादशहाच्या 25वे जे वर्ष आहे त्याचं त्या घटनांचं वर्णन करताना त्यांनी संपूर्णपणे रामशेजच्या लढ्याचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे तुमचं असं लक्षात येईल की कालक्रम त्याचा अतिशय बरोबर आहे. कारण की 82-83 सालीच्या सगळ्या घटना घडलेल्या आहेत आणि म्हणून त्यांनी राज्याभिषेक वर्षात 25वं म्हणजे 1682-83 या राज्याभिषेक वर्ष आपल्या या वर्षामधल्या घटना त्यांनी दिल्या आणि त्या घटनाच्या शेवटी त्यांनी काय दिलंय ते आपण बघूया. आता पुढे इमेजमध्ये बघूया. आपल्याला इथे दिसतंय की मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध खाफी खानाचा साधन ग्रंथ संपादक सेतुमाधवराव पगडी पहिली 3 वर्ष म्हणजे 1681 ते 83 बरोबर आहे. आता मधली 2 पानांची गरज नव्हती त्यामुळे मी त्याची इमेज इथे तयार केलेली नाहीये. आता पुढच्या इमेजकडे जाऊया. या ठिकाणी इथे उल्लेख दिसेल आपल्याला की ऑक्टोबर 1682 आहे आणि हे वर्णन इथे संपतं. इथे काय म्हणतो खाफी खान की रामशेज त्यानंतर त्या नालायक संभाजीने अर्थात आपल्याला माहिती आहे की खाफी खान आणि हे सगळे कसे आपल्या लोकांचे उल्लेख करतात. रामशेजच्या किल्लेदाराकडे खिलतीचा पोशाख रत्नजडीत कडे आणि नगद रक्कम पाठवून त्याचा गौरव केला. इतर किल्लेदारांच्या मनात तो श्रेष्ठ म्हणून त्याचा मानसन्मान करून त्याची आपल्या एका प्रमुख किल्ल्यावर त्याने बदली केली. म्हणजे मगाशीच मी तुम्हाला सांगितलं तसं बेंद्रेंनी लिहिलं तसं असा कुठेच उल्लेख नाही त्याचा की तो रामशेजवर बदली केली.
त्यानंतर रामशेजवर दुसरा किल्लेदार बदलून आला. रामशेज भागात अब्दुल करीम नावाचा एक जमीनदार होता. त्याच्या मार्फतीने मुल्हेरचा किल्लेदार नेकनाम खान याने रामशेजच्या नवीन किल्लेदाराला वश करून घेतले आणि अशा रीतीने किल्ला मुघलांच्या ताब्यात आला इसवी सन 1687. आता हे इथे इसवी सन 1687 जे सेतू मधारांनी टाकलेलं आहे, हे त्यांनी त्यांच्या मर्जीनुसार इथे टाकलेलं आहे. कारण की मूळ ग्रंथामध्ये इंग्रजी अनुवादामध्ये ते तिथे 1687 साला हे मुळीच आलेलं नाहीये आणि ते तिथे येण्याचं कारणच नाहीये. कारण की आधीची जी वर्ष आहेत ती 1682-83 या वर्षाचं वर्णन करतात. त्यामुळे एकदम उडी मारून खाफी खान 1687चं वर्णन तिथे कशाला करेल? तो क्रोनॉलॉजी त्यांनी प्रॉपर जातोय ना तो. त्यांनी पुढे संभाजीराजांचं वर्णन आहे. पुढचा जो प्रकरण दुसरं जो इथे आपल्याला दिसतंय चित्रात आलेलं, त्याच्यामध्ये पुढचा चॅप्टर आहे, ज्याच्यात संभाजीराजांच्या पुढच्या लढ्याचं वर्णन आहे सगळं. म्हणजे 83 सालच्या नंतरच्या घटना त्याच्यामध्ये. त्यामुळे या ठिकाणी 1687 हे साल त्यांनी त्यांच्या मराठी अनुवादामध्ये या ठिकाणी इथे घातल्यामुळे अभ्यासकांचा असा समज झाला की खाफी खान ह्या घटना 1687च्या वर्णन करतोय. खाफी खान त्याच्या दृष्टीने तो 1682-83च्याच घटनांचं वर्णन करतोय. राज्याभिषेक वर्ष 25चं. त्यामुळे त्यांनी त्या तिथे वर्णन केलेलं आहे. त्यामुळे त्याला कंसामध्ये तिथे वेगळं साल देण्याचं कारणच नाहीये. मग कंसामध्ये साल जे आहे तिथे घातलं गेलेलं आहे, नंतर घातले हे बगडींनी घातलेलं आहे. त्यामुळे त्याचा तिथे काही संबंध नाहीये. त्यामुळे हे मला आपल्याला स्पष्ट करून द्यायचंय की 1687चा मूळ साधन ग्रंथामध्ये कुठेही प्रश्न नाहीये. मग कशाचा आधार 1687 करता घेतला गेलाय? तर तो फुतुहादे आलमगिरी म्हणून जो ग्रंथ आहे, जो ईश्वरदास नागर नावाच्या इतिहासकारांनी म्हणूया किंवा लेखकांनी लिहिलाय आणि तो देखील तत्कालीन आहे. खाफी खान देखील तत्कालीन आहे म्हणजे त्यांनी 25-30 वर्षानंतर लिहिलेला आहे खाफी खानाचा ग्रंथ. जशी आपली सभासद बखर ही देखील 25-30 वर्षानंतर लिहिली गेलेली, तसं तोही त्या काही काळानंतर लिहिला गेलेला आहे. तर अशा प्रकारचे फुतुहादे आलमगिरी या ग्रंथामध्ये ईश्वरदास नागरनी मात्र 1687 हे साल टाकलेलं आहे. तो मी इथे इमेज घेतली नाहीये ती, कारण थोडी कालच्या ह्याच्यात तेवढा वेळ झाला नाही मला. काही इमेज मी आता ऍड केल्या त्या कालच्या माझ्या भाषणानंतर, कालच्या व्याख्यानाच्या पहिल्या सत्रानंतर. तर तो 1687चा उल्लेख सेतुमाधवराव पगडींनी तिथे स्वीकारलाय. मात्र स्वतः सेतुमाधवराव पगडींनी त्याच्या प्रस्तावनेमध्ये असं लिहून ठेवलंय की कालक्रमाच्या चे गोंधळ म्हणजे तो त्या दृष्टीने अचूक नाही. ईश्वरदास नागराचं वर्णन जे आहे हे कालक्रमाच्या दृष्टीने अचूक नाही. मगाशी आपण एक त्याचं बघितलं की त्यांनी कृष्णाजी असं नाव दिलेलं होतं किल्लेदाराचं. कृष्णाजी आणि येसाजी याच्यात खूप फरक आहे. कारण बऱ्याच वेळा ऐकीव माहितीनुसार ही लिहिलेली असेल. त्यानंतर यांनी लिहिलेलं जे वर्णन आहे, फुतुहादे आलमगिरी मधलं जे वर्णन आहे हे आणि खाफी खानांनी केलेलं वर्णन हे सही सारखं आहे. म्हणजे दोघांचा मूळ स्रोत एकच काहीतरी असण्याची शक्यता आहे. आणि खाफी खानांनी जे वर्णन 82-83 मध्ये केलेलं आहे, 82-83चं म्हणून दिलेलं आहे, ते फुतुहादे आलमगिरीमध्ये ईश्वरदास नागरनी 1687चं म्हणून दिलेलं आहे. आणि तो 1687चा उल्लेख सेतुमाधवराव पगडींनी स्वीकारल्यामुळे आपला असा सर्वांचा समज झाला की हे 1687 पर्यंत प्रत्यक्ष लढा चालू होता. फक्त एक तर्काचा भाग म्हणून कदाचित एक अशी शक्यता अशी असू शकते की 1687 साली किल्ला मराठ्यांच्या म्हणजे मोगलांच्या ताब्यात गेला, अशी फुतुहादे आलमगिरीचा पुरावा मान्य करायचा असेल तर अशी आपल्याला म्हणजे आपण मान्य करू शकतो की फुतुहादे आलमगिरी प्रमाणे तो 1687 आहे. पण खाफी खानाप्रमाणे तो निश्चितपणे नाही. आणि माझ्या मतामध्ये ऐतिहासिक फारसी साहित्य खंड 6व्या मधल्या अखबारांच्या 84 सालच्या 1684च्या ऑक्टोबरच्या अखबारानुसार देखील तो उल्लेख 1687 सालाचा आपल्याला दर्शवत नाही. तर मी जास्तीत जास्त विस्ताराने वेळेच्या मर्यादा लक्षात घेऊन आपल्या पुढे हे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण की भाषणांमध्ये या प्रकारे एवढी मांडणी करता येणं शक्य होत नाही. परंतु इथे तशी मला आता एक संधी मिळाली म्हणून मी आता ती इथे घेतलेली आहे. आतापर्यंत मी आजच्या आपल्या सत्रामध्ये कालच्या सत्राचं जे पुढे आहे ते नेलेलं आहे की मी युद्धतंत्र हा विषय, युद्धतंत्र म्हणजे काय आणि युद्ध म्हणजे काय हे नेऊन मी आपल्याला मुघल युद्धतंत्र आणि मराठा युद्धतंत्र या दोघांची आपल्याला माहिती देण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच्यानंतर मी आपल्याला ह्याच्यामधल्या ज्या दोन वादग्रस्त गोष्टी होत्या, किल्लेदाराचं नाव आणि किल्ला मराठ्यांच्या मुघलांच्या ताब्यात नक्की कधी आला, याबद्दलची माझी जी मांडणी आहे ती आपल्या पुढे मी मांडण्याचा प्रयत्न केला. आता आपल्याला आपल्या भाषा म्हणजे या सत्राच्या अखेरच्या टप्प्याकडे जायचंय आणि तो म्हणजे या संघर्षाचा आढावा जो आहे तो आणि ह्याचे दूरगामी
परिणाम काय जे झालेले आहेत ते आपल्याला थोडेसे जाणून घ्यायचे आहेत. हा संपूर्ण जो लढा आहे हा माझ्या मते हा साधारणतः 8 महिने चाललेला लढा आहे. त्याच्यामध्ये संभाजीराजे हे चालवत आहेत हा लढा मराठ्यांच्याकडून. मुघल सम्राट जो जागतिक महासत्ता आहे तसा औरंगजेब जो आहे तो हा लढा चालवतोय. त्याच्याकडून शहाबुद्दीन खान आणि बहादूर खान, कासिम खान यासारखे मोठे उमरावती लढाई लढतायत. मराठ्यांकडून ह्याच्यामध्ये केसो त्रिमल हे कारभारी आहेत. किल्लेदाराचं नाव आपल्याला माहित नाही, पण घोडदळाचे अधिकारी मानाजी मोरे, रूपाजी भोसले, संताजी जगताप ही मातब्बर मंडळी ती चालवत आहेत. आणि अशा प्रकारे हे जे आहे ही लढाई जी आहे ही त्या प्रकारे लढली गेलेली आहे. आणि शेवट आपल्याला असा दिसतो की किल्ला अजिंक्य राहिलाय, कारण की किल्ला हा मुघलांनी जो ताब्यात घेतलेला आहे हा लढाई करून तो ताब्यात घेतलेला नाहीये. तो त्यांनी फितुरीच्या आधाराने घेतलेला आहे. तो त्यांनी कारस्थानाने तो त्यांनी घेतलेला आहे. तर अशा प्रकारची ही सगळी जी आहे ही यामध्ये घडलेली जी आहे ही युद्ध आहे. आणि या ह्याच्यामध्ये आपल्याला असा विचार करायला लागतो की जेव्हा कुठलेही आपण हारजीत जी असते ही हारजीत ही 3 प्रकारची असते. एक म्हणजे एखादी बाजू जी आहे ही समजा जर का दोन्ही बाजू जर का समजा समबल आहेत, सारख्याच ताकदीचे आहेत, असं आपण जर का असं किंवा आपण दुसऱ्या पद्धतीने मांडणी करू त्याची, की एक म्हणजे एक बाजू जी आहे ती दुबळी आहे आणि दुसरी बाजू आहे ती वरचढ आहे. असं जर का आपण झालं आणि त्या वरचढ बाजूचा त्याच्यामध्ये विजय होणार आहे हे उघड आहे. आणि त्यामुळे तो विजय झाला तर त्याच्यामध्ये काही विशेष वेगळं घडलं नाही. दुसरा जो मुद्दा येतो तो दोन्ही बाजू ज्या आहेत त्या साधारणपणे तुल्यबळ आहे, समबल आहे. आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये होणारा संघर्ष जो आहे तो तीव्र आहे. पण अशा परिस्थितीत सुद्धा एका बाजूला विजय मिळतो, परंतु तो पराजयासम विजय असतो, ज्याला इंग्रजीमध्ये पायरिक व्हिक्टरी असं म्हणतात. पायरिक व्हिक्टरी हा ग्रीक ह्याच्यावरतून आलेला शब्द आहे. आणि त्याचं उदाहरण म्हणजे अहमद शाह अब्दालींनी मराठ्यांवर विजय मिळालेला जो पानिपतचा विजय जो आहे तो. शहाला जरी विजय मिळाला तरी तो समाधानकारक विजय नव्हता, कारण की त्याची हानी देखील त्याच्यामध्ये मराठ्यांनी इतकीच जवळजवळ झालेली आहे. आणि त्यामुळे अशा प्रकारचा विजय जो आहे हा दुसऱ्या प्रकारचा विजय आहे. पण तिसऱ्या प्रकारचा विजय जो आहे तो मात्र एखाद्या कमकुवत बाजूनी त्याच्यापेक्षा असलेल्या वरचढ बाजूवर मिळवलेला जो विजय असतो तो असतो. आणि रामशेजच्या लढ्यामध्ये आपल्याला अशा प्रकारचा विजय आपल्याला बघायला मिळतो की त्यांच्यापेक्षा अनेक पटींनी मोठी असलेली जी मुघल यंत्रणा आहे त्याच्यावरती त्यांनी विजय जो मिळवलेला आहे तो विजय आहे हा अधिक महत्वाचा ठरतो. आणि तो विजय सुद्धा अशा प्रकारचा आहे की जो त्या महासत्तेचा प्रमुख स्वतः तिथे येऊन त्याची सूत्र हलवतोय. औरंगजेबाचा नुसता कोणी सरदार दक्षिणेतला सुभेदार ती सूत्र हलवत नाही, स्वतः बादशाह ती सूत्र हलवतोय. अशा परिस्थितीत सुद्धा त्यांनी ज्या प्रकारे ह्याला तोंड दिलं आणि हा लढा लढवला तो केवळ अतुलनीय आहे. भारताच्या इतिहासामध्ये तो अतुलनीय, मराठ्यांच्या इतिहासात तर आहेच आहे, परंतु भारताच्या इतिहासामध्ये तो आपल्याला अतुलनीय असं म्हणावं लागतं. त्याचबरोबर या ठिकाणी आणखीन एक आपल्याला मला सांगायचंय की जेव्हा एखादा विजय मिळवलेला असतो तेव्हा समोरची बाजू जी आहे ही ढिसाळपणाने लढलेली असते किंवा त्यांनी बेशिस्तपणा केलेला असतो, त्यांनी आपलं पणाला लावलेलं नसतं सर्वस्व, आपली शक्ती. अशा वेळेला जर का कमकुवत बाजूनी विजय मिळवला तरी देखील तो आपण तेवढा मानणार नाही. पण या ठिकाणी तसं झालेलं नाहीये. सर्वसामान्यपणे मुघली यंत्रणा ज्या आहेत त्या सुस्त आहेत. मुघलांना लागणारा जो वेळ आहे त्यांच्या घोडदळांना आपल्याला माहिती आहे की खूप जास्त येतो. मुघलांचे दळ लवकर हलत नाहीत, निर्णय लवकर होत नसत. अंतर्गत संघर्षांमुळे सुद्धा निर्णय लवकर होत नसत. पण या ठिकाणी तसं दिसत नाही, कारण स्वतः बादशाह त्याचं सुपरविजन करत असल्यामुळे शहाबुद्दीन खान काय किंवा बहादूर खान काय या दोघांनी आपलं सर्वस्व पणाला लावलेलं आहे. बहादूर खानांनी तर जात मुचलका लिहून दिलेला आहे तिथे. आणि त्याचमुळे शहाबुद्दीन खान काय किंवा बहादूर खान काय यंदा बादशहानी फार मवाळ शब्दामध्ये त्यांची कान उघडणी केलेली आहे. दुसरा कोणी असता तर बादशहानी त्याची निश्चितपणाने पदावनती केली असते, परंतु तशी पदावनती या दोघांचीही त्यांनी केलेली नाही. कारण बादशालाही कुठेतरी हे पटलेलं आहे की हा लढा चिवटपणाने लढला गेलेला आहे, पण आपण मराठ्यांना जिंकू शकलेलो नाही. कुठल्याही प्रकारच्या युद्धाचा किंवा आपण जेव्हा विचार करतो लढाईचा पेक्षा आपण युद्ध म्हणूया, कारण की युद्ध ही एक जास्त व्यापक गोष्ट आहे, लढाई एक तात्कालिक गोष्ट आहे. त्याचा उद्देश शेवटी काय असतो? त्याचा उद्देश हा असतो, जे प्रसिद्ध तज्ञ जे क्लॉसविट्स यांनी ते लिहून ठेवलेलं आहे की युद्ध हे एक
साधन आहे, ते साध्य नाहीये. आणि ते साध्य म्हणजे कोणता तरी राजकीय उद्दिष्ट असतं, ते साध्य करण्याचं ते साधन आहे. त्यामुळे औरंगजेब देखील महाराष्ट्रामध्ये आला होता. तो एक राजकीय उद्दिष्ट साध्य करण्याकरता आला होता आणि झालेल्या लढाया हे त्याचं साधन आहे. परंतु जेव्हा साधन लांबत जातं, म्हणजे युद्ध जेव्हा लांबत जातं, सतत युद्ध जेव्हा लढाया जेव्हा लांबत जातात, तेव्हा मूळ साध्य जे आहे, ते राहतं बाजूला आणि जे तो लढवत असतो, त्याचंच नुकसान होण्याची शक्यता निर्माण होते आणि नेमकं तसंच औरंगजेबाचं आपल्याला महाराष्ट्रामध्ये झालेलं दिसतंय. त्यामुळे संपूर्ण हा जो लढा आहे, रामशेजचा जो लढा आहे, हा मराठ्यांच्या इतिहासाचा विचार केला तुम्ही, तर एक सुवर्णाक्षरांनी लिहिलेलं पान आहे. आणि औरंगजेबाच्या दृष्टीने विचार केलात, तो महागडा धडा जो आहे, जो धडा त्यांनी शिकायचं नाकारलेला आहे. त्याच्या हट्टीपणामुळे नाकारलेला आहे. या ठिकाणी मी तुम्हाला मुघलांचीच 2 उदाहरणं देईन. एक उदाहरण आहे की 1636 मधला जो संघर्ष होता शहाजहाननी, ज्यावेळी औरंगजेब आपल्या बापाबरोबर महाराष्ट्रात आलेला आहे आणि तो बघतोय की हा संघर्ष कशा रीतीने आपल्या पित्यांनी मिटवलेला आहे. शहाजहाननी त्या ठिकाणी निजामशाही बुडवलेली आहे आणि शहाजीराजांना त्यांनी बंदिवासात घेतलाय. मात्र त्याच वेळी त्यांनी आणि विजापूरची आदिलशाही या दोघांनी समेट केलाय. जो भूमी आहे ती त्यांनी आपसात वाटून घेतली आहे आणि विशेष म्हणजे मी माझ्या शहाजीराजांबद्दलच्या भाषणामध्ये हा मुद्दा मुद्दाम उल्लेखून सांगितला होता, की शहाजीराजांची सुटका झाली आहे. ते गेलेले आहेत विजापूरकडे आणि ज्या पुत्राला निजामशाहीच्या शहाजीराजांनी मांडीवर घेऊन त्यांना पेमगिरी किल्ल्यावर ज्याची स्थापना केली होती, त्याला मात्र शहाजहाननी आपल्या ताब्यात घेतलंय आणि त्याची रवानगी त्यांनी औरंगजेबाला पाठवून त्यांनी तिथे वरती केलेली आहे. म्हणजे ग्वाल्हेरच्या किल्ल्यामध्ये केलेली आहे. कारण की उद्या कोणी हा पुत्र पुन्हा उभा राहू नये आणि त्याच्यामागे लोक गोळा होऊ नयेत म्हणून त्यांनी आणि पुन्हा निजामशाही जिवंत होऊ नये याच्याकरता हा विषय इथे मिटला पाहिजे म्हणून. पण निजामशाहीच्या पुत्राला त्यांनी संपवलं, पण जो लढा लढवत होते त्या शहाजीराजांची मात्र त्यांनी संधी केलेला आहे. आणि हे मुत्सुद्देगिरीचं लक्षण आहे. दुसरं उदाहरण मी आपल्याला देईन की मिर्झा राजा जयसिंगाचं आहे, की त्यांनी महाराजांबरोबरचा संघर्ष आहे तो मिटवला. त्यांच्याशी पुरंदरचा तह केला. महाराजांनी मुत्सुद्देगिरी दाखवली आणि औरंगजेबाच्या आग्र्याच्या भेटीला जाण्याचं त्यांनी ठरवलं, पत्करलं. तर या दोघाही पुरुषांनी जे मुघलांच्या बाजूने आहेत, एक स्वतः बादशाह आहे आणि दुसरा बादशाहचा औरंगजेब बादशाहचा सर्वात मोठा सरदार आहे असं मी म्हणेन. सर्वात केपेबल, सर्वात कार्यक्षम सरदार आहे. या दोघांनीही हे संघर्ष थांबवले आणि दोघांनी आपापली कामं संपवून ते बादशाहवरती उत्तरेत निघून गेलाय. दुर्दैवाने मिर्झा राजा जयसिंगांचा मात्र नंतर मृत्यू झालेला आहे उत्तरेत जाताना आणि त्याला बादशाह जबाबदार होता असंही म्हटलं गेलं. तो वेगळा विषय. परंतु दोघांनी आपापल्या समोरच्या बाजूशी एक प्रकारचा शस्त्रसंधी करून त्यांनाही काही प्रमाणामध्ये त्याच्या मिळेल अशा रीतीने तोडगा काढलेला आहे. ज्याला आपण इंग्रजीमध्ये विन विन सिच्युएशन म्हणतो, अशा प्रकारे तोडगा काढलेला आहे. आणि अशा प्रकारे तोडगा काढण्याचं औरंगजेबाने महाराष्ट्रामध्ये नाकारलं आहे आणि म्हणूनच तो त्याचा महाराष्ट्रामध्ये पराभव झालाय. अगदी सुरुवातीला म्हणजे या लढ्यामध्ये 1682 सालच्याच एका पत्रामध्ये 30 जुलै 1682च्या पत्रामध्ये इंग्रजांनी जे कारवारहून त्यांनी सुरतला पाठवलंय, त्या पत्रामध्ये इंग्रजांनी असं म्हटलंय, की औरंगजेब बादशाह इतका संतप्त झालेला आहे, इतका संत्रस्त झालेला आहे, संतप्त म्हणण्यापेक्षा की त्यांनी आपली डोक्यावरची पगडी आहे ती खाली फेकली आणि तो म्हणाला, की संभाजीला जिवंत अगर कैद करत नाही तोपर्यंत मी पगडी डोक्यावरती धारण करणार नाही. आता प्रत्यक्षामध्ये हे किती घडलं हे आपल्याला माहित नाही. म्हणजे आपल्याकडे काय असेल नंतरच्या काळातली अशी चित्र त्या काळातली थोडीच उपलब्ध असू शकतात. पण बादशहाचा झालेला संताप, बादशहाचा जो अततायी संताप आहे तो आपण जाणून घेतो. आणि मराठ्यांच्या राजाशी बादशहा कुठल्याही प्रकारे तोडगा काढायला तयार नाहीये राजकीय तोडगा. मराठ्यांचा राजा एक तर कैद झाला पाहिजे, नाही तर त्याला मारलं पाहिजे, अशी 2च प्रकारची उद्दिष्ट बादशहानी व्यक्त केलेली आहेत. ही जरी इंग्रजांच्या पत्रामध्ये असली तरी पुढचा इतिहास हे आपल्याला सांगतो की बादशहानी याच प्रकारे त्याचं वर्तन झालेलं आहे आणि या प्रकारचं वर्तन अंतिमतः त्याचं साम्राज्य जे त्याच्या पूर्वजांनी मिळवलेलं होतं ते गमावण्यामध्ये त्याचं झालेलं आहे. कारण की आपल्याला इतिहास हे सांगतो की 1699 पासून ते 1705 पर्यंतच्या साधारणतः 6 वर्षामध्ये बादशहानी फक्त 9 किल्ले जिंकलेले आहेत. स्वतः बादशहानी मोहीम चालवलेली आहे. आपल्याला त्याची अगदी साध्यंत वर्णनं अखबारांमध्ये उपलब्ध आहेत आणि ज्याच्यामध्ये मोठे किल्ले आहेत. आपला राजगड आहे, तोरणा आहे, पन्हाळगड आहे, विशाळगड आहे, साताऱ्याचा किल्ला आहे. असे महत्वाचे मातब्बर किल्ले आहेत महाराष्ट्रामधले.
एक किल्ला घ्यायला बादशहाला जवळ-जवळ 8 महिने लागलेले. म्हणजे किती आणि ते देखील किल्ले बादशहांनी अशा पद्धतीने जिंकलेत, की बहुतेक ठिकाणी किल्लेदारांनी पैसे घेऊन किंवा काहीतरी पदं स्वीकारून ते किल्ले बादशहाच्या ताब्यात दिले आणि बादशहाला सन्मानाने मी काल सांगितल्याप्रमाणे सोन्याची किल्ली जी आहे ती बादशहाला दिली गेलेली आहे. आणि या ठिकाणी आपल्याला स्वतः महाराजांच्या तोंडचे जे उद्गार आहेत, तोंडचे उद्गार म्हणूया ते आता शिवदिग्विजय बखरीमध्ये आहेत. परंतु जे अतिशय चपखल आहेत ते आपल्याला या ठिकाणी दिसतात. ज्यावेळी किल्ल्यांवरती खूप खर्च होत होता 1670 सालाच्या सुमाराचं कदाचित ती वाक्य असावीत. ज्यावेळेला रायगडाचं बांधकाम चालू होतं, इतरही दुर्गांचा खूप मोठ्या प्रमाणावर खर्च चालू होता. त्यावेळेला महाराजांच्या कारभाऱ्यांनी महाराजांना असं म्हटलं, की "महाराज हा खर्च खूप जास्त होतोय." तर महाराजांनी त्याच्यावरती दिलेलं जे उत्तर आहे, ते आपल्याला इतकं ते पटतं ते, की महाराज त्यांना म्हणाले, की दिल्लींद्रासारखा शत्रू उरावर आहे आणि तरी देखील नवे जुने 360 किल्ले हजरतीस आहेत. नवे जुने 360 किल्ले हजरतीस आहेत. एक-एक किल्ला 1 वर्षभर लढला तरी 360 वर्ष लागतील. आणि ही जणू काही एक म्हणेन, की मी अशी किती दूरदर्शीपणाची ही वाक्य आहेत, की हे हे खरंच झालंय याप्रमाणे, की स्वतः बादशाह औरंगजेबनं 8-8 महिने एक-एक किल्ल्याला लढायला लागले. 1 वर्ष पेक्षा फक्त 4 महिने कमी आहेत. म्हणजे एक-एक किल्ला या पद्धतीने जर का बादशाह जिंकत बसला असता, तर आणखीन किती वर्ष लागली असती. आणि त्याला कारण एकच आहे, की तोडगा जो आहे त्याच्यावरती, तो राजकीय तोडगा काढला असता, तर हे कदाचित झालं नसतं. हा झाला म्हणजे औरंगजेबाच्या बाजूने विचार मी तुम्हाला सांगितला. आणि ह्याचे झालेले दूरगामी परिणाम आहेत रामशेजच्या लढ्याचे, की पुढे जे काही 25 वर्ष महाराष्ट्रामध्ये जे चाललं आणि ज्याच्याकडे सगळ्या अभ्यासकांचं लक्ष वेधलं गेलं आजच्या आणि त्या काळच्या अख्ख्या भारताचं लक्ष वेधलं गेलं आणि सगळ्या उत्तर भारताचा, सगळ्या हिंदुस्थानचा खजिना जिथे रिता झाला, त्या सगळ्या संघर्षाची नांदी जी आहे, ही नांदी या ठिकाणी म्हटली गेली. या ठिकाणी त्याची सुरुवात झाली, या रामशेजच्या लढ्यामध्ये त्याची सुरुवात झाली. बचा जर का व्यवहारी असता, तर त्यांनी इथेच हा लढा कशाप्रकारे आपल्याला लढायचा आहे, याचा निर्णय त्यांनी इथे बदलला असता. आणि त्यांनी राजकीय तोडग्याकडे त्यांनी वळायला सुरुवात केली असती किंवा वेगळ्या प्रकारे किल्ले मराठ्यांचे जिंकायला कसे जिंकता येतील ह्याच्याकडे तो वळला असता, परंतु तसं झालं नाही. त्यामुळे रामशेजच्या लढा हे या संपूर्ण पुढच्या 25 वर्षाच्या मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्धाचं तिथलं महत्वाचा टप्पा आहे. महत्वाचं तिथलं पदचिन्ह तिथे आहे, असं मी म्हणेन. आणि त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी ते जाणून घेणं महत्वाचं आहे. या ठिकाणी या संपूर्ण संघर्षाला एक गालबोट लागलेला आहे, एक काळी किनार आहे असं मी म्हणेन. आणि ती अशी आहे, की रामशेजचा जो मूळ किल्लेदार होता, ज्यांनी हे शौर्य गाजवलं, जो कुठल्याही आमिषाला बळी पडला नाही आणि ज्यांनी हा किल्ला राखला संभाजी राजांकरता आणि त्याची बदली झाल्यानंतर नंतरच्या आलेल्या किल्लेदारांनी हा किल्ला औरंगजेबाच्या ताब्यात फितूर होऊन दिला. आणि 84 पासून साधारणतः आपल्याला असं दिसून येईल, की ही एक प्रकारची लाईनच लागली. आत्ताची जशी पक्षांतर आपण बघतो तशी एक प्रकारची रांग लागलेली आहे पक्षांतराची महाराष्ट्रामध्ये आणि अनेक वतनदार, अनेक किल्लेदार हे जाऊन मिळालेले आहेत औरंगजेबाला. ही दुःखाची गोष्ट आहे. परंतु व्यवहाराचा जर का विचार केला असा आपण तर जी मोठी शक्ती असते, ती अशा प्रकारे लहान शक्तीला संपवण्याचा जेव्हा प्रयत्न करते, तेव्हा ती याच प्रकारच्या मार्गांचा अवलंब करते. आजच्या काळातही आपल्याला माहिती आहे, की एखादा पक्ष सत्तेवर आला मोठा राजकीय पक्ष, तर दुसऱ्या पक्षांमधले लगेच लोक त्या पक्षात जातात. प्रादेशिक पक्ष या प्रकारे संपून जातात. प्रादेशिक पक्ष नेतृत्व तयार करतात आणि ती सगळी नेतृत्व राष्ट्रीय पक्षांमध्ये सामील होतात. मला नावांचा उल्लेख करण्याची गरज नाही. आपण सुज्ञ आहात, आपण समजून घेतलं असेल. औरंगजेब हा ही एक प्रकारची राष्ट्रीय सत्ता आहे त्यावेळची आणि त्यामुळे या प्रादेशिक सत्तेला, मराठ्यांच्या सत्तेला, स्वराज्य सत्तेला संपवण्याकरता हा सगळ्यात सोपा उपाय जो आहे, सगळ्यात जमणारा उपाय जो आहे, तोच औरंगजेबाने वापरला. जो रामशेजच्या बाबतीत झाला यशस्वी, तो अनेक ठिकाणी यशस्वी झाला. आणि मात्र ती आपल्याला एक प्रकारची दुःखाची बाब आहे आपल्याला वाटते. पण ती व्यवहारात आहे. आज आपण ती राजकीय पक्षांमध्येही नाही, आपण जर का मोठ्या मल्टीनॅशनल्स ज्या आहेत, त्यांचं सुद्धा जर का आपण कारभार कशा पद्धतीने चालतो, तर त्या लहान कंपन्या विकत घेऊन टाकतात. त्यांचा सर्व व्यवसाय विकत घेऊन टाकतात आणि एक कंपनी आणखीन मोठी होत जाते. तसाच हा प्रकार आहे. हा विश्वासात चाललेला, सतत चाललेला या प्रकारचा खेळ हा असाच असणार आहे. आपल्याला ती गोष्ट मनाला बोचते कारण की जे फायदे त्या किल्लेदाराच्या यशस्वी लढ्यामुळे मिळाले होते, ते ते सगळे त्याच्यावरती सगळं पाणी फिरलं.
आणि स्वतः संभाजीराजांना या गोष्टी घटनेची किती दुःख झाली असतील, त्यांना किती त्याच्या वेदना होत असतील, याची आपण केवळ कल्पनाच करू शकतो. मी आता माझ्या या व्याख्यानाच्या शेवटाकडे येणार आहे आणि या शेवटी मला दुसऱ्या महायुद्धातलं विन्स्टन चर्चिलचं जे एक जागतिक त्यांचं इतिहासामध्ये म्हणजे भाषणांच्या इतिहासामध्ये अतिशय गाजलेलं असं जे वाक्य आहे, ते मला या ठिकाणी आठवतं, की चर्चिल असं त्यावेळी म्हणावले होते, ज्यावेळेला लंडनची अवस्था अतिशय इंग्लंडची आणि पर्टिक्युलरली लंडन शहराची अवस्था अतिशय वाईट झालेली होती. कारण जर्मनीचे हल्ले मोठ्या प्रमाणावरती होत होते आणि इंग्रज, ब्रिटिश वैमानिक जे होते, त्यांनी अतुलनीय असं शौर्य दाखवलेलं होतं आणि त्याच्या शौर्याला उल्लेखून असं चर्चिल लोकसभेमध्ये ब्रिटनच्या हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये असं म्हणाले होते, की नेव्हर इन द हिस्ट्री ऑफ ह्युमन कॉन्फ्लिक्ट नेव्हर इन द हिस्ट्री ऑफ ह्युमन कॉन्फ्लिक्ट वॉज सो मच ओड बाय सो मेनी टू सो फ्यू. म्हणजे त्याचं मराठीमध्ये जर का असं आपण वर्णन केलं तर एका मोठ्या समूहाला, एका मोठ्या समुदायाला म्हणूया, एका छोट्या समूहाचं एवढ्या प्रकारे ऋणी राहावं लागलं असेल असं क्वचितच घडलं असेल. आणि हेच आपल्याला असं दिसून येतं की एका छोट्या समूहाने त्या ठिकाणी गाजवलेलं जे शौर्य आहे, स्वतःचे सांडलेले प्राण जे आहेत, याच्यामुळे अख्ख्या एका मोठ्या समुदायाचं रक्षण झालं, एका स्वराज्याचं, आपल्या महाराष्ट्राचं रक्षण झालं. आणि अशा प्रकारे जेव्हा कोणीतरी आपली स्वामिनिष्ठा टिकून जेव्हा अशा प्रकारे तिथे शौर्य दाखवतं आणि स्वातंत्र्य टिकवायला मदत करतं, त्याच्यामुळेच जग जे आहे ते चाललेलं असतं. आणि आपल्यासारख्यांचं सर्वांचं आपलं सामुदायिक अस्तित्व असतं, ते अशा प्रकारे ज्या वीरांनी जे आपले बलिदान दिलेलं असतं, त्या बलिदानामुळेच आपलं सामुदायिक अस्तित्व जे असतं ते टिकून असतं. आणि माझ्या या भाषणाच्या शेवटी मी या अनाम वीरांना रामशेजच्या पुन्हा एकदा प्रणाम करतो आणि माझं हे भाषण संपवतो. सर्व दर्शकांचे मी पुनश्च एक वार आभार मानतो. त्याचबरोबर आपल्या टी टाइम कट्ट्याचे माझे दोन्ही तरुण मित्र ओंकार ओक आणि स्वप्नील खोत, हे दोघं घेत असलेल्या मेहनतीचे मी पुन्हा एकदा कौतुक करतो आणि मला या ठिकाणी येण्याची संधी दिल्याबद्दल त्यांचे मी पुनश्च एकदा धन्यवाद व्यक्त करतो. नमस्कार. भाई, तुम्ही जसं आम्हाला कमिट केलेलं होतं आपण जेव्हा पोस्टर रिलीज केलं तेव्हा, की एक बारीक सारीक आणि तपशीलवार माहिती तुमच्याकडनं या सगळ्या लढ्याची आपल्याला ऐकायला मिळणार आहे. एक साध्यंत माहिती देणार असं तुम्ही आम्हाला पूर्णपणे सांगितलेलं होतं आणि आज खरं तर हे 2 दिवसात हे पूर्णपणे सार्थ ठरलेलं आहे. खरं तर रामसेजची लढाई हा असा एक विषय आहे की जो इतिहासप्रेमींच्या मनामध्ये खूप वर्षापासून किंवा खूप दिवसांपासून होता की याच्यावर कुठला तरी एक पूर्ण डिटेल डिस्कशन व्हावं आणि या पूर्ण रामसेजच्या लढ्याची आम्हाला तपशीलवार माहिती मिळावी. आणि आज डिनर टाइम भटकंतीच्या निमित्ताने मला हे सांगायला आवडते की प्रत्येक छोट्या आणि छोट्या बारकाव्यासह आज आपल्याला हा संपूर्ण रामसेजचा जो लढा आहे तो उलगडून दाखवता आला. गिरीश भाई, तुमचे आभार खरं तर मानावे तेवढे कमी आहेत, कारण आमच्या सर्व जे आपले दर्शक आहेत तर त्यांना 2 दिवसाची अत्यंत सुंदर मेजवानी या आपल्या रणझुंजार या मालिकेच्या माध्यमातून त्यांना मिळालेली आहे. आणि तुम्ही यामागे जे तुमचे सगळे कष्ट आहेत त्या सगळ्या कष्टाला मानाचा मुजरा. सगळ्या आपल्या प्रेक्षकांना मला सांगायला असं आवडेल की या आठवड्याची जी डिनर टाइम भटकंती आहे ती आपण या अत्यंत सुंदर सेशनच्या द्वारे मी इथे कन्क्लूड करतोय.